आता मुंबईतून मोठी बातमी येते। मालाडच्या भोंदूबाबाला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलाय। मालाडमधील भोंदूबाबा रिदम पांचाळला दिंडोशी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून त्याला अटक केलेली आहे। ज्या प्रकारे भोंदूबाबाने अघोरी पूजा करत कुठल्याही परवानगीशिवाय महापालिकेच्या मैदानात कार्यक्रम आयोजित केला होता आणि अघोरी पूजा केलेली होती, त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यानंतर त्याला अटक केलेली आहे। रिदम पांचाळला ताब्यात घेऊन त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। एबीपी माझाने याची एक्सक्लुसिव्ह बातमी दाखवलेली होती। कशा रीतीने हा भोंदूबाबा अघोरी पूजा करत होता हे एबीपी माझाने दाखवलं होतं आणि माझाच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। मालाडच्या या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, अखेर या भोंदूबाबाला बेड्या घातलेल्या आहेत। ज्या प्रकारे माहिती दिंडोशी पोलिसांनी दिली, त्यांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे स्थानिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आणि स्थानिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी सुद्धा पोलिसांनी केली आणि कशा प्रकारे हा भोंदूबाबा जे लोक त्याच्याकडे येतात त्यांचा त्रास आपण दूर करू आणि त्यासाठी पूजा करावी लागेल, त्यासाठी पूजेचं साहित्य बोलवायचं आणि पूजेचं साहित्य मागवून मग तो पूजा करायचा आणि या सगळ्याचा जेव्हा ते व्हिडिओ समोर आले त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि आता जी माहिती मिळते या रिदम पांचाळ जे या भोंदूबाबाचं नाव आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून त्याला आता अटक करण्यात आली असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांनी दिली आहे। दिंडोशी पोलीस या सगळ्या प्रकरणी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन विस्तृतपणे माहिती देतील। मात्र ज्या प्रकारे 60 ते 65 जणांनी सह्या करून जे स्थानिक त्या ठिकाणचे होते मालाड पूर्वेचे त्यांनी सह्या करून या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी, तक्रार अशी प्रकारची केली होती आणि गुन्हा दाखल करावा। या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।